संचार म्हणजे कसे वाईट शक्तीने त्याचे शरीर काबीज केलेलं असतं, म्हणजे नियंत्रण त्या शरीरावर त्या शक्तींना मिळवलेलं असतं आणि त्या शक्त्या सांगेल तसं तो आत्मा किंवा तो जीव ते शरीर करत असतं, ते झाड करत असतं. आता ते शरीर संचारित झाल्यानंतर घरामध्ये खिडक्यांच्या काचा फोडणे, अंगावर धावून येणे, शिव्या शाप देणे किंवा ओरडून अंगावर येणे किंवा कुणाला काहीतरी हाण मारणे किंवा घरातून असं अचानक पळून जाणे किंवा 10 लोक पकडतात पण त्या 10 लोकांनाही ती एक व्यक्ती ऐकत नाहीये, एवढी पावर त्याच्यामध्ये येणे. श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ. नमस्कार. घरावर कुणी काही केलंय हे फक्त 1 मिनिटामध्ये समजेल. करणी बाधा. करणी बाधा कशी ओळखायची? जर ही करणी बाधा घरातून बाहेर काढायची तर नक्की आपल्याला करायचंय काय? आता आपल्या घरामध्ये लोक आस्तिक असो किंवा नास्तिक असो, मग समाजातील कोणतीही व्यक्ती असो, जर त्यांच्या घरामध्ये जर मी सांगतोय ते जर प्रकार होत असले तर समजायचं की आपल्या घरावर कुणी ना कुणी काही ना काहीतरी करून पाठवलेलं आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत नुकसान होतंय, जर आजारपण येतंय, कर्ज झालेलं आहे, पैसा टिकत नाहीये, मुलांची लग्न होत नाहीयेत, संतती होत नाहीये, सारखी सारखी संकट दारात उभी राहतात, तर निश्चितच हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा. कारण खूप सुंदर असा या संकटातून, या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याचा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. हा उपाय करताय तर जीवनामध्ये पॉझिटिव्हिटी येईल आणि पॉझिटिव्हिटी आल्यानंतर भगवंताची ताकद तुमच्या मागे उभे राहील आणि भगवंत अगदी तुम्हाला अलगद सर्व संकटातून बाहेर काढतील. हे दादाचे शब्द आहेत. पण आपण काही नियम आहेत, ते नियम आपण आपल्या जीवनामध्ये पाळायचे. ते नियम कोणते आहेत मी पुढे तुम्हाला सांगेनच. पण हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्ही हा व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून चांगली माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचेल. त्याचंही पुण्य अगदी तुम्हाला भेटेल. जर तुम्ही दत्त आईवर खूप असं प्रेम करताय, स्वामी आईवर खूप असं प्रेम करताय, तर कमेंट बॉक्स मध्ये भरभरून प्रेम दाखवा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त भरभरून कमेंट टाका, जेणेकरून आपल्या स्वामी संप्रदायाची, दत्त संप्रदायाची ताकद दिसून येईल, एकत्रितपणा दिसून येईल. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप सारं दुःख सहन करताय. जर तुमच्या घरावर कुणी काही पाठवलेलं असेल, शत्रूने काहीतरी केलेलं असेल, तर ते कसं ओळखायचं? अगदी सोपं आहे. मी तुम्हाला सांगेन, जर तुमच्या घरामध्ये जर सतत तुम्हाला काहीतरी भास होतात, भास म्हणजे कसं की अचानक तुम्हाला वाटतंय की घरामध्ये कुणीतरी येतंय आणि कुणीतरी जातंय, असं जाणवतंय की घरामध्ये कोणतरी सतत बोलतंय, घरामध्ये कोणतरी सतत रडत बसलेल्याचा आवाज तुम्हाला येतंय, डरकाळी फोडलेल्याचा आवाज येतंय, सतत तुम्हाला भीती, कंप उठतोय, थरथरतंय, असं जाणवतंय की तुमच्या आजूबाजूला कुणीतरी आहे, तर आपण सावध झालं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. काहीतरी कुणीतरी पाठवलेलं आहे किंवा आपल्या मागे लागून आलेला आहे. महत्वाचा मुद्दा सांगतो, ऑब्झर्वेशन करण्याचा. आता हे सर्व ऑब्झर्वेशनचा विषय आहे. ऑब्झर्वेशन जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. जर ऑब्झर्वेशन तुम्ही जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या घरामध्ये एक्झॅक्टली प्रॉब्लेम काय आहेत आणि त्या प्रॉब्लेम मधून बाहेर पडण्याचा मार्ग मी या व्हिडिओच्या शेवटी सांगेन. पण ऑब्झर्वेशन तुम्ही नीट ऐका. बघा, बेसिक गोष्टी सांगतो. खूप मोठा व्हिडिओ बनवणार नाहीये. मोठा बनवायचा म्हटलं, डीप मध्ये जाऊन बनवायचा म्हटलं तर मला 4 तासही पुरणार नाहीयेत. पण थोडके थोडके पॉइंट सांगतो. ते पॉइंट प्रत्येक घरामध्ये असतात, कॉमन असतात, म्हणून मी तुम्हाला सांगतो. तर काय पॉइंट आहेत बघा. अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल, या दरम्यान बघायचं. अमावस्येच्या आधी 3 दिवस, अमावस्येच्या दिवशी आणि अमावस्येच्या नंतर 3 दिवस घरामध्ये वातावरण अगदी गढूळ होतंय, खराब होतंय. वातावरण शांत असतं इतर दिवशी, पण घरामध्ये असं होतंय की छोटे छोटे वाद होतात आणि त्या वादांचं रूपांतर अगदी कडाकाच्या भांडणामध्ये होतंय. तुम्हाला समजत नाहीये
की घरामध्ये एक्झॅक्टली काय चाललंय, किंवा अमावस्या पौर्णिमेला घरातला एखादा व्यक्ती वेड्यागत करणे, त्याला आपण मनोरुग्ण व्यक्ती किंवा पेशंट म्हणू शकतो. पण तो इतर दिवशी खूप चांगला असतो, त्याला संचार होतोय. संचार म्हणजे आता तुम्हाला सांगितलं की डॉक्टरांच्या भाषेमध्ये मनोरुग्ण, पण आता संप्रदायात किंवा ह्याच्यात काय म्हणतात की संचार होणे. संचार म्हणजे कसे, वाईट शक्तीने त्याचे शरीर काबीज केलेलं असतं, म्हणजे नियंत्रण त्या शरीरावर त्या शक्तींना मिळवलेलं असतं. आणि त्या शक्त्या सांगेल तसं तो आत्मा किंवा तो जीव ते शरीर करत असतं, ते झाड करत असतं. आता ते शरीर संचारित झाल्यानंतर घरामध्ये खिडक्यांच्या काचा फोडणे, अंगावर धावून येणे, शिव्या शाप देणे, किंवा ओरडून अंगावर येणे, किंवा कुणाला काहीतरी हाण मारणे, किंवा घरातून असं अचानक पळून जाणे, किंवा 10 लोक पकडतात पण त्या 10 लोकांनाही ती एक व्यक्ती ऐकत नाहीये, एवढी पॉवर त्याच्यामध्ये येणे. जर अशा गोष्टी घरातल्या एखाद्या व्यक्तीला होत असल्या तर निश्चित समजावं की आपल्या घरामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेले आहेत. अजून महत्वाचं सांगेन, जर घरामध्ये तुमच्या पहिला खूप असा पैसा यायचा, घरामध्ये नोकर चाकर खूप इस्टेट होती, खूप सर्व काही तुमच्या घरामध्ये सुखसोयी होत्या, पण आता तुम्ही अगदी झोपडीमध्ये आलेला आहात. आधी राजवाडा होता, महल होता, बंगला होता, पण आता परिस्थिती अगदी विरुद्ध झालेली आहे. अक्षरशः रस्त्यावर येऊन झोपायला लागते अशी कंडिशन झालेली आहे. एखादा उद्योगधंदा टाकलेला होता, तो उद्योगधंदा डब घायला येतोय, तो चालत नाहीये. अक्षरशः कर्ज वाढलेलं आहे आणि कर्जाचे हप्ते भरून भरून आता डोक्यामध्ये असे विचार यायला लागलेत की नको आता जीवनच संपवून टाको. पण कुणीही हारायचं नाहीये, कुणीही आत्महत्या करण्याच्या मागे विचार करायचा नाहीये, कारण आत्महत्या केल्यानंतर आपण शरीरातनं मुक्त होऊ, पण जे 84च्या भोगातून असेल किंवा जी परमेश्वराने दिलेले आपले जीवन असेल, त्या जीवनाच्या म्हणजे जेवढं 60 वर्षाचं तुम्हाला आयुष्य दिले आणि 30व्या वर्षी जर तुम्ही प्राणत्याग केला, आत्महत्या केली, तर निश्चितच राहिलेली 30 वर्ष तुम्हाला भोगावे लागतील, तुम्हाला भटकावे लागेल. आणि त्या भटकण्यामध्ये एवढ्या यातना होतील की तुम्ही अक्षरशः जन्म मिळवण्यासाठी किंवा पुन्हा शरीर प्राप्त करण्यासाठी तडपचाल. आता हे व्हिडिओ मी आधीही बनवलेले आहेत, तिथं तुम्हाला डीप ज्ञान भेटेल, पण हा व्हिडिओ मला छोटा बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलं. अजून ऑब्झर्वेशन बघा, जर घरामध्ये तुमची आई आजारी पडते, आई बरी होते, वडील आजारी पडतात, वडील बरे होतात, भाऊ आजारी पडतो, भाऊ बरा होतोय, बहीण आजारी पडते, वहिनी आजारी पडते, आत्या आजारी पडते, घरामध्ये कुणी ना कुणी सारखं आजारीच आहे. घरामध्ये अक्षरशः दवाखाना लागलेला आहे आणि या दवाखान्यातून बाहेर पडता येत नाही, किंवा एखादा पर्टिक्युलर व्यक्ती घरामध्ये आहे आणि तो खूप आजारी आहे, डॉक्टरांकडे गेला, सर्व ट्रीटमेंट काढली, सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत, काही फरक पडत नाहीये, तर निश्चितच समजा कुणी ना कुणी काहीतरी आपल्या मागे पाठवलंय. पण पहिल्यांदा डॉक्टरांना दाखवणं तुमचं पहिलं काम आहे. डॉक्टरांकडून काय होत नसलं तर दत्त सेवेमध्ये या. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही अजून एक ऑब्झर्वेशन करा की तुमच्या घरामध्ये समजा 5 व्यक्ती आहेत आणि तुम्ही पहिलं 6,000चा किराणा भरायचा आणि आता 2-3 महिन्यातच तुमच्या घरामध्ये 10,000चा किराणा लागलाय. तुम्हाला समजत नाहीये की हा किराणा एवढा आम्ही भरतोय आणि हा संपतोय का, एवढं अन्न संपतोय का, हे तुम्हाला कळत नाहीये. अजून ऑब्झर्वेशन सांगेन की तुमच्या घरामध्ये उच्च शिक्षित मुलं आहेत, ती मुलं घरातच लुळून असतात, झोपून असतात. त्या मुलांना घराच्या बाहेर जाऊ वाटत नाहीये, अक्षरशः आंघोळ करू वाटत नाहीये, दात घासू वाटत नाहीये. घरातल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर अशा गोष्टी होत असतात, किंवा घराच्या बाहेर गेलं तर अगदी प्रसन्न वाटतंय, पण घरात आल्यानंतर आजारी असल्यासारखं वाटतंय आणि पडून राहावं वाटतंय. जर असंही होत असलं तर समजा आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी नकारात्मक ऊर्जा आलेली आहे. मग आता उच्च शिक्षित मुलं आहेत, त्या मुलांना नोकऱ्या लागत नाहीयेत, नोकऱ्या जरी लागल्या तर त्या नोकऱ्या टिकत नाहीत, वादविवाद होतात, बॉस लोक
त्रास देतात, भांडण होतं आणि ती नोकरी सुटते. नोकरी जर टिकली तर इन्क्रीमेंट होत नाहीयेत. आता इन्क्रीमेंट हे झालं तर वय झालेली असतात मुलांची आणि त्यामुळे त्यांचे जे लग्नाचे योग असतात ते निघून गेलेले असतात किंवा लग्न स्थळ त्यांच्या जीवनामध्ये येत नाहीयेत, त्यांची लग्न होत नाहीयेत. लग्न ही झाली तर त्यांना संतती प्राप्त होत नाहीये. या जरी गोष्टी होत असल्या तर निश्चितच आपण पाहिलं पाहिजे की आपल्या घरातल्या व्यक्तींबरोबर काही ना काहीतरी चाललेलं आहे. घरामध्ये अमावस्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला असं जाणवतंय की या घरामध्ये राहूच नाही, कारण या घरामध्ये काही ना काहीतरी आहे आणि ते अक्षरशः घर बर्बाद करणारे असं जरी वाटत असलं तर निश्चितच तुम्ही म्हटलं पाहिजे की आता आपण बस थांबलं पाहिजे, आता आपण उठलं पाहिजे, आता आपण खूप त्रास सहन केला, आता आपण थांबायचं नाहीये. आता दादाने सांगितलेली सेवा आपण घरामध्ये करायची आणि ही सेवा करून ज्याने पण कुणी तुमच्या मागे काही पाठवलेलं असेल, मी प्रामाणिकपणे सांगतो की त्याच्या बोकांडीवर जाऊन बसेल, त्याच्या बोकांडीवर जाऊन बसेल. दत्तवाणी सत्यवाणी बोलतो, जर वाईट शक्तींचे प्रभाव तुमच्या घरावर असतील तर बघा दत्ताई त्या शक्त्या काढून जिकडं होत्या तिकडंच त्या पाठवून देतील, हे खरं सांगतो. पण त्यासाठी 2 नियम मी तुम्हाला सांगितले पाळावे लागतील. 2 नियम म्हणजे नॉनव्हेज आणि दारू, मदिरा आणि जे मटण मांस मछली अंडा या गोष्टी पूर्णपणे तुम्हाला टाळावे लागतील. त्याच्यानंतरच घरामध्ये ही सेवा करायची. आता एक सेवा अजून मी दिलेली आहे, ती सेवा ही तुम्ही पहा, तीही करा आणि आज सांगणारे तीही करा. दोन्ही प्रभावी आहेत, दोन्हींनी अनेक लोकांना रिझल्ट आलेले आहेत. म्हणून तुम्हाला सांगतो, एक म्हणजे दत्त सेवा कशी करावी हा माझा व्हिडिओ पहा आणि त्याच्यातली सेवा चालू करा घरामध्ये. ही सेवा करचाल तर जीवनाचं कल्याण होईल, कसल्याही बाधा असतील घर सोडून निघून जातील. आणि दुसरी जी आजची सेवा सांगतोय ती आजची सेवा म्हणजे दिवसभर तुम्ही कामासाठी जाताय आणि संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही अंथरुणावर पडणार आहे, स्वच्छ हातपाय धुवायचे, धुतल्यानंतर मोबाईलवर दत्त जन्मकथा आहे, दत्त महाराजांची जी जन्मकथा आहे ती कथा तुम्ही घरामध्ये ऐका. जर तुमच्याकडे स्पीकर वगैरे असले तर अतिउत्तम, घरात मोठ्याने लावली तरी चालेल किंवा मोबाईलवर स्वतःपुरती ऐकली तरी चालेल. ही कथा मात्र रोज तुम्ही डेली झोपण्यापूर्वी ऐका आणि 45 मिनिटं श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त नामस्मरण करा आणि येणारी अनुभूती नक्कीच दादाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. या 2 सेवा सांगितल्या, या 2 सेवेतली कोणतीही एक सेवा प्रामाणिकपणे करा. बघा दत्त महाराज सर्व संकटातून बाहेर काढतील. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.